कार्यक्रमाच्या यापुढच्या टप्प्यामध्ये आता आपण काही ज्येष्ठ सदस्यांचे विकसित भारत या संकल्पनेवरचे विचार ऐकणार आहोत. पुढील परिसंवादासाठी मी विनंती करते की श्री अजय कौटिकवार सर, श्रीमती प्राची जांभेकर मॅडम, श्रीमती विद्युत वरखेडकर मॅडम, श्री विवेक वाडेकर सर, अतुलचंद्र कुलकर्णी सर, सुनील लिमये सर तसेच विवेक सर आणि ताईंनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. हां, म्हणजे वेलची व्यवस्था नाही केलेली, पण टाळ्या वाजवायला हरकत नाही अशी इथं आता एक टीप आली आहे. म्हणजे 5 मिनिटांहून पुढे गेल्यावरती. या परिसंवादासाठी सर्व मान्यवर व्यासपीठावर विराजमान होत आहेत. सुरुवातीला मी ओळख करून देते श्री अजय कौटिकवार सर यांची. स्पर्धा परीक्षा केंद्राच्या 1999 ते 2001 या तुकडीचे ते विद्यार्थी आहेत. पुढे त्यांनी पत्रकारितेचा मार्ग निवडला आणि IBM लोकमत तसेच द आसरा फाउंडेशन या 2 ठिकाणी अतिशय उत्तम कामगिरी केली. सध्या पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी एक स्वतःचा स्टार्टअप सुरू केला आहे ज्याचे नाव आहे इग्नायटेड मीडिया आणि तिथे ते डिजिटल एडिटर म्हणून कार्यरत आहेत. सर, सुरुवात तुमच्यापासून. अजय कौटिकवार सर. नमस्कार. सरांनी आधी सूचना दिली होती की फार फॉर्मॅलिटी करायची नाही. सगळे मान्यवर समोर बसलेले आणि सगळे अधिकारी मित्र, विकसित भारत एक कुठली समस्या अशी आहे की जी आपल्याला विकसित भारत होण्यासाठी किंवा महाराष्ट्र होण्यासाठी एक आपल्याला अडचण ठरू शकतं. हा खरं म्हणजे ना, मला जसं कळायला लागलं, मी लिहायला लागलो, नंतर मीडियात गेलो, सगळ्यात मोठा छळणारा मला प्रश्न आहे की का असं होतं. याचं कारण तुम्हाला सांगतो. कारण आपल्याकडे काय नाही, आपल्याकडे सुपीक जमीन आहे, मनुष्यबळ आहे, पाणी आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, सगळं आहे. असं सगळं असताना असं कुठं गाडं अडलंय की आपण ज्या प्रमाणात विकसित व्हायला पाहिजे, ज्या रोडमॅपवर व्हायला पाहिजे ते आपण करत नाही. तर माझी गाडी येऊन थांबते. एक तर म्हणजे व्हिजन, दुसरं म्हणजे विल पॉवर आणि तिसरं म्हणजे उद्यमशीलता. आत्ता सर आणि ताईंनी जे काही प्रास्ताविक केलं, गिरीशराव जे म्हणाले की आपल्याला काय पाहिजे, आपल्याला एक्सलन्स पाहिजे. म्हणजे आपण प्रगती केली नाही का, तर केली आहे, पण काय पाहिजे. म्हणजे एक वाक्य आहे ना, पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. मी नुसतं प्रगती करून चालत नाही, आपल्याला त्यात एक्सलन्स पाहिजे. म्हणजे आपण जी करत असलेली प्रगती आणि इतर देश म्हणजे चीन माझ्यासमोर आहे, सिंगापूर आहे, दुबई आहे, यांच्याकडे काय आहे, काहीच नव्हतं जे आपल्याकडे आहे. आज देश म्हणून महाराष्ट्राचा विचार केला तर आपण जगात 30व्या क्रमांकावर येतो. मग काही नाही आपल्याकडे, तर पुन्हा तिथंच येतं. विल पॉवर जी पाहिजे ती नाही आहे, व्हिजन नाही आहे आणि उद्यमशीलता नाही आहे. मी एक तुम्हाला स्टेटमेंट सांगतो. महाराष्ट्र हे जगातलं देशातलं क्रमांक 1चं राज्य आहे. ही स्थान मिळवलं महाराष्ट्राने, ते आपल्या अंगभूत कौशल्याने मिळवलं. पुढच्या 100 वर्षात महाराष्ट्राला जर जगात क्रमांक 1चं व्हायचं असेल तर काही गुणांची जोपासना त्याला करावी लागेल. ते गुण कुठले आहेत? ते गुण आहेत व्हिजन पाहिजे, उद्यमशीलता पाहिजे. मराठी माणूस हा व्यापारात, उद्यमात या गोष्टीमध्ये कमी पडतो. ह्या गुणांची जोपासना केली तर महाराष्ट्र हे जगातलं क्रमांक 1चं राज्य बनेल. हे स्टेटमेंट माझं नाही आहे. सर यदुनाथ सरकार यांनी 1919 मध्ये शिवचरित्र लिहिलं होतं, प्रकाशित केलं. त्याच्या प्रस्तावाने त्यांनी हे वाक्य दिलेली आहे. आज 100 वर्षानंतर आपण जेव्हा त्याच्याकडे पाहतो, जशाला तसं ते आपल्याला उपयोगात पडतं. काय पाहिजे म्हणजे काही उदाहरण मी सांगतो की विल पॉवर कशाला म्हणतात. काय म्हणजे दुबई, सिंगापूर, चीन म्हणजे आपल्या होळीचे कलर किंवा गणेश मूर्ती हे चीन पण आपल्याकडे यावं. आपण का नाही करू शकत? जगाला हेवा वाटावे असे प्रॉडक्ट्स आपण का निर्माण करू शकत नाही? 10 मिनिटात चिप्स येते, 10 मिनिटात आईस्क्रीम येते, या पलीकडे आपण कधी जाणार? हा विचार जो आहे तो जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत नवीन काही आपण करू शकणार नाही असं मला वाटतं. आणि हा विचार करण्याचं काम
मला वाटतं या प्रबोधिनीच्या आणि या सगळ्या आपल्या चर्चेच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. कारण एकदा व्हिजन आली, एकदा विल पॉवर आली की इतर सगळ्या गोष्टी आपल्याकडे होतात. म्हणजे मी ठाण्यात घोडबंदर रोडला राहतो, आमच्यासमोर एक मेट्रो आहे सर. गेली 10-15 वर्ष झाले तो मेट्रो प्रकल्प सुरू आहे. असं जगात कुठे होतं का? पुण्यातलं हिंजवडी IT पार्क आहे, हजारो कोटीचा महसूल देतं. आज तिथली अवस्था पहा रस्त्यांची. म्हणजे मला हा प्रश्न छळतात का असं होतं? म्हणजे आपण देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष आपण साजरी करत आहोत. आपण केलं का? केलंय, खूप काही केलं, पण खूप काही करायचं आहे. कारण जग ज्या वेगानं पुढे जातं त्या वेगानं आपण पुढे जात नाही आहोत. त्याच्यासाठी जे व्हिजन लागतं, संशोधनावर किती खर्च करतो आपण? जास्तीत जास्त 2% वगैरे खर्च करतो. आणि त्यातलंही जर आपण बघितलं तर काही मोजक्या कंपन्या आहेत की ज्या संशोधनावर खर्च करतात. AI ज्या पद्धतीने आलं, जगात आपलं प्रॉडक्ट का नाही, गुगल का नाही होऊ शकत? आपलं मायक्रोसॉफ्ट सारखी कंपनी आपण का निर्माण करू शकत नाही? आपण फक्त सर्व्हिसेस देणारे किती दिवस म्हणून राहणार? हा जोपर्यंत विचार होणार नाही, यासाठी फक्त हे सरकारचं काम नाही आहे, फक्त हे कुठल्या व्यक्तीचं काम नाही आहे. सरकार, व्यक्ती, लोक हे सगळे मिळून एक मोठा रेटा निर्माण करावा लागेल. जोपर्यंत हा रेटा निर्माण होणार नाही, मीडियात मी काम करत असल्यामुळं ते पण सांगतो, यात मीडियाचा खूप मोठा रोल आहे. या विषयांची सारखी चर्चा करणं, त्याविषयी सतत हॅमर करणं आणि लोकांच्या मनात हा विषय बिंबवणं, हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ती व्हिजन क्रिएट होणार नाही. कारण आपलं उद्देश आहे आपल्याला देशाचं रूप पालटवायचं आहे. आणि एवढं मोठं जर आपण उद्दिष्ट ठेवलं असेल तर साध्या साध्या करून आपल्याला चालणार नाही. ही व्हिजन, विल पॉवर आणि उद्यमशीलता असेल तर काय घडू शकतं, त्याची 2 उदाहरणं आपल्यासमोरच आहेत. दाते सर आणि श्रीकर परदेशी सर यांनी प्रशासनामध्ये, दाते सरांनी पोलीस विभागात जे अफाट काम केलंय ते कशाच्या भरोशावर? विल पॉवर, व्हिजन आणि उद्यमशीलता, या 3 गोष्टी असतील तर मला वाटतं आपल्याला कोणीही अडवू शकणार नाही. कारण सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. ही विल पॉवर आपल्या सगळ्यांमध्ये निर्माण हो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर श्रीमती प्राची जांभेकर मॅडम बोलतील. सध्या त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. मी मॅडमना विनंती करते. नमस्कार. मला विषय सरांनी सांगितला होता थोडासा की AI चं जे चॅलेंज किंवा ऑपॉर्च्युनिटीज दोन्ही जे शिक्षण क्षेत्राच्या समोर आत्ता येऊ शकेल ह्याच्याविषयी काही थोडं बोलावं. जस्ट सुरुवात करण्यापूर्वी एक मॅग्निट्यूड किंवा स्केल सांगते. कारण मुंबई महापालिकेमध्ये मी शिक्षण विभागात काम करते, तर आमच्याकडे 3 लाखापेक्षा जास्त मुलं आहेत, 1100पेक्षा जास्त शाळा आहेत आणि 8 माध्यमांच्या शाळा, 4 बोर्ड्सच्या शाळा आम्ही चालवतो. सो ह्या सगळ्यांसाठीचा विचार एकत्र करावा लागतो. मला वाटतं सगळ्यात पहिलं मोठं चॅलेंज जे वाटतं मला की ज्या स्पीडनी टेक्नॉलॉजी बदलतीये ना, तर आपला स्पीड आणि त्याचा म्हणजे नुसता व्यत्यास नाही तर ते उलट्या दिशेला पण आहे असं वाटतं. कारण आपल्या प्रोसेसेस आणि सिस्टीम इतकी रिजिड आहे की जोपर्यंत आपण ते ॲक्सेप्ट करतो तोवर त्याचं 2nd, 3rd जनरेशन येऊन निघून गेलेलं असतं आणि बऱ्याच वेळा ते रिडंडंट पण होतं. हा एक मोठा खूप चॅलेंज मला वाटतं. दुसरं वाटतं की बऱ्याच वेळेला आता सगळे आपण अधिकारी काम करतात तर कॉन्ट्रॅक्टर ड्रिव्हन इकोसिस्टीम आपल्याकडे खूप चालते. म्हणजे बऱ्याच वेळा कॉन्ट्रॅक्टरच आपल्याला सांगतो की हे यायला पाहिजे, हे घ्यायला पाहिजे. बिलीव्ह मी, माझ्याकडे प्रत्येक आठवड्याला किमान एक अशी कंपनी येते की आम्ही AI इन एज्युकेशन करतो आणि प्रत्येकजण म्हणतो की माझ्यासारखं प्रॉडक्ट दुसऱ्या कोणाचं नाही. आणि आय कॅन टेल यू की सगळ्यांचं साधारण एकसारखंच असतं. सो ह्याच्यामध्ये कधीतरी आपण खरं काय जे आपल्याला हवंय तो विसरून जातोय किंवा हरवून जातं का असं मला वाटतं. या मोठा एक चॅलेंज मला वाटतो. आणि त्याला एक आम्ही काय कसं वापरलं हे मी एक थोडंसं सांगते की आम्ही खान अकॅडमी हा जो प्लॅटफॉर्म आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे साहिल खानचा, तर तो फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना मिळतो. तर मुंबई महापालिकेमध्ये आम्ही तो अगदी एक्सटेन्सिव्हली वापरतो. 1 लाख मुलांच्यासाठी आम्ही तो 6वी ते 10वीच्या त्या प्रत्येकाचा स्वतंत्र लॉग इन ID पासवर्ड क्रिएट करून वापरतो. आणि नुसतं त्या मुलांनीच वापरावं असं नाही, तर आम्ही त्याचा उपयोग ॲनालिटिकल त्याचे जे AI टूल्स आहेत त्याचाही वापर करतो. याच्या 2 गोष्टी मला मुद्दामून आवर्जून सांगायच्या आहेत. एक तर कस्टमाइज प्रॅक्टिस सेशन्स मुलांना
मुलांना त्याच्यामध्ये मिळत असतात की कारण पुस्तकं किती घ्यावीत, किती प्रयत्न करावा, ह्याच्याला पैशाची, लॉजिस्टिकची मर्यादा आहे. पण या अशा काही प्लॅटफॉर्ममुळे तशी मर्यादा राहत नाही. प्रत्येक मुलाला कस्टमाइज त्याच्या क्षमतेप्रमाणे त्याची काठिण्य पातळी वाढत जाते आणि अशा प्रकारचं त्यांना प्रॅक्टिस सेशन्स, त्यांना जे हवंय, ज्या स्पीडने हवंय ते मिळत जातं. अनेक वेळेला आमचे शिक्षक आज निवडणुकीला गेले, अजून उद्या कुठे गेले, तर अशा वेळा मुलांना चांगल्या फ्रुटफुल पद्धतीने गुंतवून ठेवण्यासाठी सुद्धा हा एक आम्हाला एक चांगला उपक्रम असं वाटतं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की आपल्याकडे चांगलं काम केलेल्याचं कौतुक होत नाही आणि ज्यांनी नाही काही केलं तर त्यालाही काही अकाउंटेबिलिटी नसते. तोही तसा तो अनेक वेळेला हे खूप डिमोरलायझिंग वाटू शकतं आणि होतच नक्की. तर ह्या एआयचा यूज करून, वापर करून आम्ही अकाउंटेबिलिटी पण शिक्षकांच्या बाबतीत प्रस्थापित करण्याचा थोडासा प्रयत्न करतो. मी मुद्दामून सांगेन की जेव्हा आम्ही खान अकॅडमीचा मुलांना आम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि आम्ही सांगितलं की तुम्ही त्याचा आम्ही अनालिसिस करत होतो की कुठल्या वेळेला त्यांनी किती क्षमता गेन केल्या, 36 एकूण कॉम्पिटन्सीज डेव्हलप कराव्या असं आम्ही ठरवलं. आणि त्याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं दिसलं की ज्या मुलांनी वर्गाव्यतिरिक्त घरी पण आपल्या आईवडिलांच्या मोबाईलवरती किंवा असे प्रयत्न केलेत त्यांचा खूप चांगला उपयोग झालाय. आणि तो कधी झालाय तर संध्याकाळी रात्री 8 ते 10 या वेळामध्ये मुलांनी तो वापरलेला आहे. ह्याचा अर्थच असा की जेव्हा पेरेंट्स घरी येतात तेव्हा त्यांना तो मोबाईल मिळाला. आणि त्या कारण विशेषतः मुंबई महापालिकेतली मुलं जर तुम्ही बघितली तर अगदी गरीब क्षेत्रातली अशीच मुलं ही आहेत, गरीब घरातली मुलं आहेत असं आपण म्हणूया. तर ह्याचा उपयोग आम्ही केला आणि वी गॉट अ कन्सेप्ट कॉल गणित गुरुवार. सो प्रत्येक गुरुवारी मुंबई महापालिकेची 1 लाख मुलं गणिताचा अभ्यास करतील रात्री 8 ते 10 या वेळात. कुठलाही अर्धा तास, एक शिस्त लागावी, गणिताची भीती कमी व्हावी आणि त्याच्यात प्रत्येक मुलाला स्वातंत्र्य आहे की कुठला धडा मी करावा, किती काठिण्य पातळीचं करावं, ते त्याच्याप्रमाणे तो होऊ शकतो, आपापला पेपर तो सोडवू शकतो. आणि याचा खूप चांगला उपयोग आम्हाला दिसून येतो असं मला वाटतं गणित गुरुवारचा. हे एक मोठं अकाउंटेबिलिटी, मग याच्यामध्ये आम्ही बघू शकत होतो की कुठल्या वर्गातली मुलं करतायत किंवा कुठल्या वर्गातली मुलं नाही करत आहेत. सो ज्यांच्या मुलांनी चांगलं केलं त्या शिक्षकांचं अप्रिसिएशन, ज्यांचं नाही केलं त्यांचंही अगदी रिअल टाइम वी कुड गेट आणि त्यांच्यावरती आम्हाला थोडा कंट्रोल ठेवून गुणवत्ता वाढीसाठी हे असे प्रयत्न करता आले. मला वाटतं की ह्या अशासारख्या उपक्रमांचा म्हणजे आपण एआय येणार आहे, तुम्ही स्वीकारा न स्वीकारा, मान्य करा न मान्य करा, ज्या स्पीडने ते येऊन धडकायचं आहे ते धडकणारच आहे. मग आपण त्याला कसं जास्त प्रिपेअर्ड असू हेच मुलांना तयार करणं असं मला वाटतं आवश्यक आहे. आज आपल्याला माहिती आहे की आपल्यापैकी 20 वर्षापूर्वी जेव्हा आपण सगळे प्रबोधित होतो तेव्हा आपण ॲप डेव्हलपर असं काही नाव ऐकलं पण नव्हतं. पण आज जवळजवळ प्रत्येक अल्टरनेट इंजिनियर इज अन ॲप डेव्हलपर. तर त्यामुळे ही मुलं पुढे जाऊन काय करणार आहेत हेच आपल्याला माहित नाही की ते काय उपजीविकेसाठी करणार आहेत. सो त्यांना त्या दृष्टीने मग तयार कसं करायचंय, तर त्यांचं जे ताईंनी सांगितलं की क्रिटिकल थिंकिंग हा इतका महत्त्वाचा गोष्ट आहे, ती डेव्हलप करणं त्यांच्यामध्ये हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. आणि एआय च्यासाठी याचा अशा पद्धतीने विचार केला तर खूप त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी आपण करू शकतो. शिक्षणाचं जे सार्वत्रिकीकरण म्हणजे अनेक शिक्षक जे पाट्या टाकतात किंवा नाही असं दुर्दैवाने आपल्याला दिसतं, तर तिथे चांगलं कंटेंट मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला खूप चांगला मला वाटतं उपयोग होतो. मला वाटतं माझी 5 मिनिटं होते संपली आहेत आणि फक्त एक ओळीच सांगते की बऱ्याच वेळेला अशा म्हणजे मेळाव्याला मला फार सर बरं वाटतंय कारण बऱ्याच वेळेला तुम्हाला माहिती आहे मी काय म्हणते की आपण खूप अट्टहास करतो की हे असं नाही व्हायला पाहिजे, असंच व्हायला पाहिजे आणि त्याचा खूप त्रास माहिती असतो सगळ्यांना काय होतो ते. पण अशा मेळाव्याला आणि सर आणि ताई तुमच्याकडे बघितलं वाटतं की तो अनाठाई नाही आहे अट्टहास आणि हेच योग्य वागणं आहे आणि तसंच वागायला पाहिजे. तर मी सगळ्यांना पुन्हा धन्यवाद देते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. अगदी कमी वेळेत अगदी मुंबईच्या स्पीडने तुम्ही आपले विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलात. यानंतर आदरणीय विद्युत वरखेडकर मॅडम, सन 2000 मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि त्यानंतर ॲडिशनल कलेक्टर म्हणून पदोन्नती झाली. सध्या मुख्यमंत्री कार्यालयामध्ये त्या कार्यरत आहेत. मी मॅडमना विनंती करते की आपण आपले विचार मांडावेत. सर्वांना नमस्कार. सन्माननीय विचारमंच, शासनाच्या सेवेत गद्दे 25 उलटून गेलेली आहे आणि त्यामुळे ज्येष्ठ सदस्य म्हणून इथे मला मार्गदर्शनाला बसवलं आहे. आता तरी चांगलं वागायला शिक असा सरांना मला संदेश देण्याचा हा डाव आहे असा माझा दाट संशय आहे. असो, विकसित महाराष्ट्र 2047
त्यामधील आव्हाने आणि नागरी समाज म्हणून आपला प्रतिसाद याच्याबद्दल थोडक्यात मांडणी करणार आहे. तर यामधलं सर्वात पहिलं आव्हान काय आहे ते थोडक्यात बघूया. मला असं वाटतं की विकासाचा असमतोल जो आहे सगळीकडे, तो असमतोल हा आपल्यासाठी सर्वात मोठं आव्हान आहे. आणि हा असमतोल जो आहे तो बहुआयामी आहे. म्हणजे असमतोल प्रत्येक बाबतीत आहे. तो प्रादेशिक तर आहेच आहे, भौगोलिक आहे, आर्थिक आहे, सामाजिक आहे. अनेक कंगोरे त्या असमतोलाला आहेत आणि ते सर्वात मोठं आव्हान यामध्ये आहे असं मला वाटतं. आपला प्रतिसाद याच्यात काय असावा, तर प्रतिसादाचं सांगताना मला नेहमी असं वाटतं की मागे वळून बघताना की 1857चा बंड जो काही झाला तिथपासून ते 1947 पर्यंतची जी पिढ्या होत्या त्यांना निश्चितपणे त्यांच्यासमोर एक काहीतरी ध्येय होतं की सकाळी उठल्यावर काय करायचं आहे, तर देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे. मग त्याच्यानंतर देश स्वतंत्र झाला. मग साधारण 70च्या दशकात काय विद्यार्थी आंदोलनं वगैरे झाले. मग त्यांना काहीतरी एक ध्येय होतं. त्यानंतर ज्या पिढ्यांना असं खूप उदात्त असं काहीतरी ध्येय असं काही होतं का नाही माहीत नाही, तर ते एक मला असं वाटतं की ही एक सुवर्णसंधी आपल्याला एक खूप छान एक मोठं स्वप्न आपल्या राज्यासाठी देशासाठी साकार करण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आपल्याला सगळ्यांना आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्या प्रतिसादाकडे आपण एक संधी म्हणून बघावं असं वाटतं. कोणाचा विकास आपल्याला करायचा आहे. काही दिवसापूर्वी परमादरणीय प्रकाशभाऊ आमट्यांची भेट झाली होती आणि त्यांना मी म्हटलं की मला एक मंत्र द्या. तर ते म्हणले की ज्याचं आहे ना विद्युत त्याच्यापर्यंत ते पोहोचव आणि ज्याचं आहे त्याच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवणं हे तुझं ध्येय असलं पाहिजे. तर ठीक आहे, आता त्यांनी सांगितलं आहे म्हटल्यावर आता तेच करायला पाहिजे आपल्याला असं मला वाटलं. तर हे कसं करावं, तर माझं लिटरेचर बॅकग्राऊंड आहे त्यामुळे मग थोडी याच्यासाठी म्हटलं सृजनाची जरा मदत घेऊया. तर व्हॉट इज गुड लिटरेचर? अ गुड लिटरेचर इज विच गिव्स व्हॉइस टू द व्हॉइसलेस, फेस टू द अनसीन अँड इयर टू द अनहर्ड. मग असं जर असेल तर आपलं जे काही काम आहे त्या कामातनं आपण ज्यांना आवाज नाही, जे दिसत नाहीत किंवा ज्यांना आपण ऐकू शकत नाही अशांपर्यंत तो जो काही आपण अंत्योदय म्हणतो, जो वंचित घटक म्हणतो, शेवटचा घटक म्हणतो, जे काय गांधीजींचा राम जे काय असेल ते त्याच्यापर्यंत हा विकास पोहोचवणं ही आपली इप्सित आहे असं मला वाटतं. आणि आपल्या सर्वांची ती प्रामुख्याने आपली जबाबदारी ही आहे की हे आव्हान आहे आणि हे आपलं कर्तव्य आहे की त्या वंचित शेवटच्या घटकापर्यंत आपण हा विकास घेऊन जायचा आहे. मग आता हा विकास कसा करावा, तर तो संतुलित असावा, तो सर्वसमावेशक असा असावा. आणि आपण ज्या ठिकाणी आहोत म्हणजे कामाच्या ठिकाणी किंवा आपल्या रोजच्या जगण्यातनं त्या सर्वांपर्यंत हे कसं पोहोचू शकू याच्यावर आपण विचार परिवर्तन करून त्या वंचितांपर्यंत पोहोचावं असं मला वाटतं. याचा आवाका कसा असावा, तर आवाक्याचा विचार करताना एमिली डिकिन्सन म्हणून एक अमेरिकन कवयित्री आहे, राजूदांची क्षमा मागून मी पण कविता वाचते की या आशयाची आविदांची पण एक कविता आहे, ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, एक जरी अश्रू पुसावया असा आला. तर एमिली डिकिन्सन म्हणतात, इफ आय कॅन स्टॉप वन हार्ट फ्रॉम ब्रेकिंग, इफ आय कॅन स्टॉप वन हार्ट फ्रॉम ब्रेकिंग, I shall not live in vain. If I can ease one life the aching, or cool one pain, or help one fainting robin unto its nest again, I shall not live in vain. I shall not live in vain. तर इतका तो त्याचा आवाका आहे की एक जरी मला करता आलं तरी ते पुरेसं आहे. पण मला आता इथे दिसतंय की आपल्या समोर आणि शेजारी इतके सगळे प्रज्ञावंत, विचारवंत आणि कृतिशील अत्यंत प्रभावी ठिकाणी काम करणारे, परिणामकारक, अत्यंत तत्वनिष्ठ आणि प्रबोधिनीच्या सर्व व्यासपीठावरनं, सर्व संस्थेतनं आणि त्या विचारधारेतनं तावून सुलाखून निघालेली ही जी मंदियाळी आहे, तर ह्या सर्वांनी ठरवल्यावर ते एकाला तर निश्चितपणे थांबणार नाही.
आणि ते दररोज एकाचे अनेक 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 होत तो जो काही भक्कम पाया आपल्या सगळ्यांसाठी रोवला गेलेला आहे त्यातनं ही एक अशी उत्तुंग झेप आपण निश्चितपणे घेऊ शकू अशी मला खात्री वाटते. त्यामुळे त्याच्याबद्दल माझ्या मनात कुठलाही किंतु नाही. याचा मोजमाप कसं करायचं तर रँकिंगचा जमाना आहे, कोणी किती काम केलं वगैरे ते आपण बघतो. एक पर्सनल स्कोअर कार्ड करूया अशी माझी सूचना आहे किंवा एक प्रयत्न म्हणूया. स्वतःपासून सुरुवात करूया. ॲट द एंड ऑफ द डे स्वतःला प्रश्न विचारूया की मी आज हा समतोल सुधारण्यासाठी काही प्रयत्न केला का, की मी आज माझ्या कामाच्या ठिकाणी एखादा बायस कमी केला का, काय मी कास्ट बायस कमी केला का, जेंडर बायस कमी केला का, ज्याचं होतं त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला का ते दुसऱ्या कोणापर्यंत प्रयत्न केला आणि मग तो दुसऱ्या कोणातरी पर्यंत प्रयत्न करण्यासाठी काही दिलं घेतलं का. हे सगळे प्रश्न स्वतःला विचारून एक स्वतःचं पर्सनल स्कोअर कार्ड जर आपण तयार केलं आणि हा सगळा बायस टाळण्याचा प्रयत्न केला आणि आपण ठामपणे आपल्या निराग्रहाने जर या पद्धतीची वाटचाल करत राहिलो तर हे स्वप्न प्रत्यक्षात उतरणं अजिबात कठीण नाही असं मला वाटतं. विकसित महाराष्ट्र 2047 हे शासकीय डॉक्युमेंट न राहता ते चार्ट्समध्ये, मॉनिटर्समध्ये, मॉनिटरिंगमध्ये, स्लाईड्समध्ये, VCsमध्ये, रिव्ह्यूजमध्ये न अडकता अशा पद्धतीने जर आपण त्याच्याकडे पाहिलं तर ती निश्चितपणे आपल्या सर्वांची एक दररोजची जीवनलय ठरू शकते असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी मग 2047ची सुद्धा वाट न बघता प्रत्येक क्षणी आपण ते जगत राहिलो तर हे उदात्त स्वप्न निश्चितपणे साकार होईल अशी मला खात्री आहे. माझ्या नावात विद्युत आहे आणि ऊर्जा विभागाची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे विद्युत वेगाने मी 5 मिनिटात हे माझं मांडणी संपवली आहे. आज अक्षय तृतीया आहे. आज इथून जाताना आपण सर्वजण अक्षय अशी ऊर्जा, उमेद आणि उत्साह घेऊन जाऊ. हे स्वप्न निश्चितपणे ठामपणे निराग्रहाने हे साकार करू यासाठी सर्वांना शुभेच्छा. जय विकसित महाराष्ट्र, जय ज्ञानप्रबोधिनी. कंसामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र. थँक्यू. धन्यवाद मॅडम. आपल्या मांडणीतून परिसंवादाला एक खूप छान दिशा दिलीत. यानंतर श्री विवेक वाडेकर सर. सर ज्ञानप्रबोधिनी प्रशालेचे विद्यार्थी आहेत आणि सध्या चीफ कमिशनर इन्कम टॅक्स म्हणून पुणे येथे कार्यरत आहेत. मी सरांना विनंती करते की आपल्याशी संवाद साधावा. नमस्कार सगळ्यांना. आज अक्षय तृतीया आहे. खूप आनंदी आहे की आपण सगळेजण इथे भेटतो. मी बहुतेकच पहिल्यांदा अशा ठिकाणी भेटतो आहे. मी जवळजवळ 40 वर्षानंतर महाराष्ट्रात असं ऑफिशियली काम करायला आलेलो आहे. 40 वर्षामध्ये माझी मराठीची पूर्ण वाट लागलेली आहे. सो काइंडली बिअर विथ मी. महाराष्ट्र 2047 श्रीकर, सदानंद सगळे मोठी लोक आहेत इथे. दे आर मोर केपेबल दॅन मी दॅन टॉकिंग अबाउट इट. पण मला काही काही गोष्टी ज्या माझ्या 34-35 वर्षांच्या सर्व्हिसेसमध्ये खूप आतून जाणवतात, दॅट आय कॅन ऑलवेज शेअर विथ यू. एक म्हणजे आपल्या सगळ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी ट्रान्सफर होत असते, बट वी ऑल शुड लर्न टू एन्जॉय द प्रेझेंट. म्हणजे तुम्ही आत्ता ज्या ठिकाणी आहात, जिथे काम करत आहात, त्या क्षणी तुम्ही किती एकाग्रपणे ते काम करत आहात, दॅट इज वॉट मॅटर्स अ लॉट. हे सगळं तुमचे कोणाबरोबर काय संबंध आहेत, तुम्ही कोणाला ओळखतात, कोणाला नाही ओळखत, यांनी जरी का तुम्हाला कुठली पोस्ट मिळाली पण त्याचा तुम्हाला आनंद घेता नाही येणार. पण तुम्ही जे चांगलं काम करता, जेवढं तुम्ही आनंदामध्ये ते काम करता, त्याची ओळख लोकांना नेहमी होते. लोक ते बघत असतात. सो ॲटलिस्ट माझ्या बाबतीत ते खरं आहे. मी कल्चरमध्ये डेप्युटी सेक्रेटरी होतो, मिनिस्ट्री ऑफ कल्चरमध्ये, आणि आय वॉज रिअली एन्जॉईंग. आणि अचानक कुठून तरी माझे सेक्रेटरी, होम सेक्रेटरी झाले आणि त्यांनी मला अक्षरशः कान पकडून त्यांचं OSD केलं होतं. त्यांना खूप नाही म्हटलं, मी इथे एन्जॉय करतो नाही, बट यू विल एन्जॉय मोर. मग तिथे पण खूप चांगलं काम केलं, खूप आनंदामध्ये तो पर्टिक्युलर क्षण खूप एन्जॉय केला. सो लेट्स ऑल ऑफ अस शुड रिमेन इन प्रेझेंट. त्या प्रेझेंट टेन्समध्ये राहून संपूर्ण एकाग्रपणे ते काम करणं हे फार महत्त्वाचं आहे प्रत्येकाच्या करिअरकरता.
दुसरी गोष्ट, कुठलाही तुमच्यासमोर एखादी फाईल आली, कुठलेही तुम्ही केस हँडल करत असतात, माझी खूप वर्ष इसेन्शियली इकॉनॉमिक इंटेलिजन्स, इकॉनॉमिक ऑफेन्सेसवर गेलेली आहेत. तर मला हे खूप प्रकर्षाने जाणवतं की जे काय म्हणतात, जसं दिसतं तसं नसतं म्हणा, की आपण जे पेपरात वाचतो काय तसं काही नसतं. फॅक्ट्स आर टोटली डिफरंट. सो बॉटम लाईन इज कलेक्ट ॲज मेनी फॅक्ट्स ॲज पॉसिबल. त्या केस संदर्भात, त्या आता तुम्ही काय शिक्षणाच्या याच्यामध्ये असाल, तुम्ही चीफ मिनिस्टर ऑफिस कुठेही, पण यू आर डिलिंग विथ अ पर्टिक्युलर सब्जेक्ट. तर जितके तुम्ही त्या संदर्भामध्ये फॅक्ट्स तुम्ही एकत्र करू शकाल, एवढं मोठं नेटवर्क आहे. पण फॅक्ट्स, आय वुड फर्दर ॲड टू इट सायन्स बेस्ड फॅक्ट्स, जेवढे तुम्ही एकत्र करू शकाल तेवढा तुमचा इन्फॉर्म्ड डिसिजन होईल. तर या गोष्टी मला माझ्या संपूर्ण करिअरमध्ये खूप प्रकर्षाने जाणवल्या आणि मी ते फॉलो करत राहिलो. आता लिमये सर इथे आहेत, तर जेव्हा आम्ही एन्फोर्समेंटमध्ये होतो किंवा अशा काही संस्थांमध्ये आम्ही काम केलं, तर देर इज ऑलवेज अ डिबेट बिटवीन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट. पण जेव्हा आम्ही काही लॉ एन्फोर्समेंट ॲक्शन घेतल्या मोठ्या मोठ्या NGOजवर, म्हणजे ऑक्सफॅम आहे किंवा लाईफ म्हणजे लिगल इनिशिएटिव्ह फॉर फॉरेस्ट अँड एन्व्हायरमेंट, तेव्हा यू विल बी सरप्राईज की नमती इन्कॉर्पोरेशन, म्हणजे जॉर्ज सोरोस प्रकरण वगैरे सगळं, किंवा अर्थ जस्टिस नावाची मोठी अमेरिकेची NGO. आय हॅव सीन दोज NGOज रायटिंग टू देअर काउंटर पार्ट्स हिअर, केअर इंडिया किंवा ऑक्सफॅम किंवा सेंटर फॉर पॉलिसी अँड रिसर्च, गिविंग अ लिस्ट ऑफ 81 प्रोजेक्ट्स की दिस शुड बी स्टॉल्ड इन इंडिया कम वॉट मे. So it was an eye-opener. So collection of facts, that debate will continue, environment and developmentचा, आणि त्याच्याकरता वेगळे मार्ग आहेत. पण knowing the correct facts in the process of decision making is extremely important. पुन्हा कधी कधी आपल्यासमोर प्रश्न पडतो की मी काय करतोय, म्हणजे मी खरोखरच देशाचं जे धोरण आहे ते राबवण्याचा प्रयत्न करतोय का, की ॲम आय सर्विंग समवन एल्स, का मी कोणाकरता काम करतोय. सो दिस डिबेट विल ऑलवेज बी देअर इन फ्रंट ऑफ यू. मग त्याच्याकरता उत्तर अगेन कम बॅक टू द सेम थिंग, दॅट फोकस बी इन द प्रेझेंट. त्या क्षणी तुम्ही जे काम करताय ते ऑनेस्टली ट्राय टू एन्जॉय दॅट वर्क अँड कलेक्ट ॲज मेनी फॅक्ट्स ॲज पॉसिबल. सो आय थिंक दीज टू अपार्ट फ्रॉम, म्हणजे आदरणीय संचालकांनी गिरीश रावने जे सांगितलं ते पण मी आत्ता फ्लाईटमध्ये असताना काही काही गोष्टी लिहित होतो, त्याच्यामध्ये दोज आर द थिंग्स आय फुल्ली अग्री विथ हिम, की इंटरनलाइज, कीप ऑन इम्प्रूव्हिंग. पण दीज आर द ॲड-ऑन्स टू वॉट ही ॲक्च्युअली सेड, बिकॉज आय ऑलवेज बिलीव्ह दॅट swimming against the stream is much easier, if you ask me. But swimming with the stream and giving it a right direction is far more challenging. And I think we all are in that stream. आणि हा मेळावा I am 100% sure will help all of us to give that stream a right direction. Thank you. धन्यवाद सर. 35 वर्षांच्या सेवेच्या अनुभवाची प्रचिती तुमच्या विचारांमधून जाणून आली. यानंतर ज्ञानप्रबोधिनीचे वन ऑफ द सिनियर मोस्ट आदरणीय लिमये सर, आदरणीय सुनील लिमये सर, 1988 साली सरांची भारतीय वनसेवेमध्ये नियुक्ती झाली. दीर्घकाळ उत्तम सेवा करून महाराष्ट्राचे प्रिन्सिपल चीफ कॉन्झर्वेटर तसेच चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन म्हणून सरांची सेवानिवृत्ती झाली. सर सध्या सुप्रीम कोर्टच्या सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटीवर कार्यरत आहेत. सरांना मी विनंती करते की त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. बऱ्याच गोष्टी खरं तर बोलायच्या होत्या, पण काय बोलावा असा एक प्रश्न होता. सगळ्यात आधी मी ठरवलं होतं की कुठली अशी फॉर्मल सुरुवात करायची नाही, पण विद्युत आणि विवेक मला अक्षतृतीया शुभेच्छा दिला सगळ्यांना. 1 मिनिट मला पण वाटलं तू शुभेच्छा द्याव्यात म्हणून,
पण मागच्या वर्षी मला बैलपोळ्याच्या एवढ्या शुभेच्छा मिळाल्या होत्या की मी सगळ्या सणांच्या शुभेच्छा देणं सध्या बंद केलेलं आहे. त्यामुळं शुभेच्छा तर काही देत नाही आहे मी, पण एक नक्की मला सांगायला आवडेल की स्वतःपासून सुधारणं फार गरजेचं आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना. म्हणजे असं नाही की आता मी रिटायर्ड झालो म्हणून काही सांगतोय, पण अजूनही आपल्या लोकांच्यातली जी ब्रिटिश लेगसी आहे ती जात नाही आहे. लोकांना आपण भेटत नाही आहे, लोकांपासून दूर राहतोय, स्वतःला ब्रिटिश ऑफिसर समजतोय. बऱ्याच अधिकाऱ्यांच्या दरवाजावर मी बोर्ड बेले आहेत की अभ्यागतांनी परवानगीशिवाय भेटू नये, दुपारी 3 ते 4 मध्येच भेटावं. PA सांगतो की साहेबांना वेळ नाही, साहेब बिझी आहेत. हे आपल्याला सगळं सोडायला पाहिजे. लोकांसाठी आहोत, 24 तास जबाबदारीनं आपण सगळ्यांनी राहायला पाहिजे. हे आधी जर सगळ्यांनी ठरवलं तर मला वाटते खूपशा गोष्टी आपल्या चांगल्या होत जातील. विकसित भारत 2047, विकसित महाराष्ट्र 2047 सगळ्यांनाच करायचं आहे. काही घोषवाक्य नाही आहे, पण एक मोठी आपली संकल्पना आहे. काय करायला पाहिजे आपण सगळ्यांनी हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण स्वतःहून जर चांगलं काही करायचं ठरवलं तर नक्कीच आपण चांगलं करू शकू. आणि हे प्रशासन कसं आपण चालवायचं हे सगळ्यांनी ठरवा. मला वाटतं प्रत्येकाने आपल्या म्हणतात ना गिरेबान में झाक के देखो, स्वतःचं गेल्यावर जे आता सर्व्हिसमध्ये एकदा आपलं ऑफिस बघा, ऑफिसच्या बाहेरचे बोर्ड बघा, आपल्या PA समजावून सांगा की लोकांशी काय बोलायचं, साहेबांना भेटीच्या वेळी 24 तास आहे कसं सांगाल. कदाचित 1 मिनिट सर मी जास्त घेईन, पण मी माझ्या ऑफिसमध्ये काम करताना संध्याकाळी 6 नंतर स्पेसिफिक बसायचो. लोक गमतीरमाचे लिबायांची OPD सुरू झाली 6 नंतर म्हणून. लोकांचं फक्त ऐकून घेणं, जेवढी मदत करायला तेवढी मदत करणे मी ठरवलं होतं. आता आपण काय करू शकू आपण सगळेजण? एक तर आपला आर्थिक महासत्ता बनायचंय. महाराष्ट्रात आपलं तसं खूप प्रोग्रेसिव्ह राज्य आहे, पण आपल्याला जे सगळं काही आर्थिक करायचं आहे ते कुणापर्यंत जायला पाहिजे ना. समृद्धी जी आपल्याला पोचवायची आहे ती प्रत्येक गावापर्यंत पोचवायची आहे. फक्त उंच इमारतीपर्यंत समृद्धी पोचेल असं आपल्याला अजिबात करायचं नाहीये. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. विवेक जसं म्हणाला की आपल्याला काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पर्यावरण, विकास या गोष्टी रोज होतात, आपण सगळेजण बघतोय. विकास पाहिजे ना आपल्याला, सगळ्यांनाच पाहिजे. महाराष्ट्राला आपल्याला विकसित करायचं आहे, पण तो विकास पाहिजे कसा? पर्यावरण पूरक पाहिजे आपल्याला विकास. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. वन्यजीव आपल्याकडे खूप मोठी गोष्ट आहे. वन्यजीवांचे बरेचसे आपल्याकडे भ्रमण मार्ग असतात, ते रोज संपतायत आपल्याकडं. आपल्याला गोदावरी, कृष्णासारख्या नद्यांचं पुनरुज्जीवन करायचं आहे. ह्या प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. आपण काही करत असताना एखाद्या झाड तुटतं, त्याचे झाड तुटू न देणं हे 100 झाडं लावल्यासारखं आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी जरूर विचार करावा. जेव्हा एखादं झाड तोडलं जातंय, मी अधिकारी म्हणून काय केलं? थांबवलं काय? खरं झाड तोडणं नाही थांबवते आपण सगळेजण. एक गंमत म्हणून सांगायला, पण अतिशय वैषम्याने एक गंमत सांगतोय तुम्हाला. एक सुप्रीम कोर्टने अशी ऑर्डर दिलेली आहे की ज्या अजून राज्यांच्या मध्ये जंगलासारखे दिसणारे भाग शिल्लक आहेत, पण जे ऑफिशियली जंगल म्हणून घोषित झालेलं नाहीये, ते ठराविक काळामध्ये त्यांनी द्यावं म्हणून. आणि आज महाराष्ट्रात काय, भारतातल्या मला एकाही असं प्रशासनिक अधिकाऱ्यानं सांगितलेलं नाहीये की आमच्याकडे एवढी जागा जंगलासारखी दिसते पण ती कागदोपत्री जंगल नाहीये. मग हे जर बोलण्याची ताकद जर आपल्यामध्ये नसेल तर काय आपण प्रशासन चालवणार आणि काय कुणाला सांगणार आहे? केवळ शासनानं आदेश दिले म्हणजे प्रशासन आपल्याला करायचं असेल तर तुमची, माझी, आपली कुणाचीच गरज नाहीये. त्यामुळे जे काय करायचंय आपल्याला ते पर्यावरणपूरक करायचंय. हे सगळ्यांनी जर लक्षात ठेवलं हे फार चांगलं राहील. आणि ध्येय काय ठेवता येईल? विकास असा आपल्याला पाहिजे जो नष्ट करणार नाही, विकास असा पाहिजे जो आपल्याला पुनरुज्जीवित करेल. आणि हे सगळ्यांनीच लक्षात येणं गरजेचं आहे. माझे काही पोलीस मधले मित्र इथे दिसत आहेत मला, तेव्हा मला एक सगळ्यांना सांगायला की पारदर्शक व जबाबदार शासन आणि भ्रष्टाचार मुक्त. मला माहिती आहे खूप अवघड गोष्ट आहे ही, मला बोलायला फार सोपी आहे भ्रष्टाचार मुक्त, पण कसं करता येईल? मला असं कधीही वाटत नव्हतं की जे लोक अंगावर खाकी कपडे घालतात त्यांचा एक समाजामध्ये जो काही मान असतो, पण त्याची पाठ फिरताना लोक काय बोलतात. रस्त्यावर एखादा आपल्याला पोलीस दिसला तर कुणी आनंदाने पोलिसाच्यावरून हसलेलं मला दिसत नाही. कशाला ही बॅच समोर आली असं बहुतेक सगळ्यांना वाटतं आपल्याला. इथं जे बसलेत त्यांना आणि बाहेरच्या सुद्धा. पण मला खात्री आहे की ज्या दातेंसारखे इथं अधिकारी आहेत, किमान चेहरा बदलायचा आपण प्रयत्न करू. त्यासाठी आपण स्वतः तर बदलणं गरजेचं आहे, पण हा चेहरा कसा बदलता येईल? लोकांना कसं वाटेल की प्रशासन हे आपल्यासाठी आहे? आज कुणाला असं नाही. आम्ही लहानपणी ऐकायचो की इंग्लंडमध्ये बॉबी म्हणतात पोलिसाला, आणि छोटा मुलगा असून बॉबी नमस्कार होता. आम्ही लहानपणी करायचो. मी कोल्हापूरसारख्या गावात वाढलेलो आहे. पोलीस मामा नमस्ते, पण मला वाटते मामा ही आमची पद्धत जी बोलायची होती ती जेव्हा आम्हाला कळालं ते मामा बिमा संपले सगळे. पहिले पोलीस दिसले की कसं बाजूनं जाता येईल असेच सगळे लोक बघतात. तर मला वाटतं की आपल्याला जर खरोखरच आपल्याला विकसित महाराष्ट्र करायचा असेल त्या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजेत.
लोकांच्यापर्यंत ही सगळी जी सरकारची ताकद आहे ती पोचवायला पाहिजे. आणि सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं जो विकास आहे, आज काय लागते सर्वसामान्य माणसाला? 2 वेळचं त्याला जेवण पाहिलं आणि शांततेनं जगणं पाहिजे. आणि हे जगणं प्रशासन देऊ शकतं का? नक्की देऊ शकतं. पण आपण सगळ्या प्रशासनानं जर विचार केला तर मला वाटतं जास्त गोष्टी सांगण्यापेक्षा मला वाटतं एक छोटंसं जे चिंतन मला जे वाटलं होतं ते मी लिहिलं होतं की विकसित महाराष्ट्र म्हणजे फक्त GDP, उंच इमारती किंवा वेगवान महामार्ग नाही. मी मुंबईतनं पुण्याला किती वेळ जातोय आणि पुण्यात मुंबईला किती वेळ येतोय, मुंबईत किती रस्ते झालेत ह्याला काय फारसा अर्थ नाहीये. हा विकास जो आहे हा पुण्या मुंबईच्या पलीकडे मराठवाड्यात झाला पाहिजे, विदर्भात झाला पाहिजे. हे आपल्याला फार बघणं गरजेचं आहे. आपला जो महाराष्ट्र आहे, जिथं जंगलं वाचतील, जिथं नद्या वाहतील, जिथं शेतकरी हसेल आणि जिथं शहर मोकळा श्वास घेईल, जिथं विकास पुढे धावेल पण माणुसकी कधीही मागे राहणार नाही, असा जर आपण विकास करता आपल्याला सगळ्यांना आला आणि त्यासाठी जर आपण प्रशासनिक अधिकारी जर काम केलं, दुसरा काय करतोय आपल्याला बघायची गरज नाहीये. मी एक वनाधिकारी म्हणून काय केलं, दुसरा प्रशासन सेवाचा अधिकारी काय करेल, विवेक काय करेल, हे न बघता मला या सगळ्या गोष्टी करता येतील. आणि कधीही मला जर हे असं बघता आलं की मी करत असलेल्या या विकासामध्ये माणुसकी शेवटपर्यंत जगत राहिली आहे, एवढं जरी आपण केलं तरी मला वाटतं आपण सगळे जे ज्ञान प्रबोधिनीचे विद्यार्थी आहोत त्यांनी समाजासाठी प्रशासनात राहून खूप काही केलं असं म्हणता येईल. मी तर थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. आपल्या बोलण्यातून एक रियालिटी चेक आपल्या सर्वांना सरांनी दिलेला आहे. यानंतर मी आमंत्रित करते श्री अतुलचंद्र कुलकर्णी सर यांना. सर देखील आपल्या प्रशालेचे विद्यार्थी आहेत. 1991 बॅचचे IPS अधिकारी आहेत आणि NI मधून ADG म्हणून सर सेवानिवृत्त झालेले आहेत. सध्या ते मॅटचे सदस्य आहेत. सरांना मी विनंती करते की आपले विचार मांडावे. नमस्कार. माझं काम लिमये सरांनी सोपं केलं आहे. जे माझा फोकस साधारणपणे राहणार होता तो त्यांनी बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे. काही थॉट्स जे मनामध्ये काही विचार आले ते मी थोडेसे नोंदवले होते आणि त्या माध्यमातून त्या मुद्द्यांवरती जास्ती थोडंसं बोलण्याचा विचार होता. आपण सगळेजण या 30 वर्षाच्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या प्रवासाचा एक आनंद व्यक्त करण्यासाठी एक मेजर लँडमार्क आपण रीच केला संस्थेने म्हणून सगळेजण एकत्र आलो आहोत. या प्रवासात कुठल्या तरी मुद्द्यावर कुठल्या तरी पॉईंटवरती तुम्ही प्रत्येकजण सहभागी होतात आणि त्यातून काही डिराईव्ह केलं. सांगितलं गेलं की मी ज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा विद्यार्थी आहे. स्पर्धा परीक्षा केंद्राशी मी संबंधित आहे आणि मला वाटतं सतत संबंधित आहे. म्हणजे जेव्हापासून स्थापना झाली तेव्हापासून काही ना काही माध्यमातून संपर्कात आहे, संबंधात आहे. आणि तत्पूर्वी मला वाटतं आपण एक 3-4 वर्ष त्याच्याही आधी नेटवर्किंगबद्दल आमचं नेहमी बोलणं व्हायचं आणि एक चांगल्या अधिकाऱ्यांचं नेटवर्क असावं, स्ट्रॉंग नेटवर्क असावं, ज्याच्यामधून एकमेकाला मदत करता येईल असं ते असावं. अशा साधारणपणे विचार काही जे वेगळे वेगळे होते त्यामध्ये हे असे विचार असायचे. आणि मला असं दिसतंय की आज ते आपल्यासमोर आपल्या सर्वांच्या माध्यमातून नेटवर्क फार मोठ्या प्रमाणावरती संबंध देशामध्ये तयार झालेलं आहे. जवळजवळ आज आपण 2-1 हजार जण सगळेजण सगळ्या देशामध्ये मिळून आहोत, ज्यांचा काही ना काही कुठल्या तरी पॉईंटला संपर्क आलेला आहे, संबंध आलेला आहे. तिथून आपण काही ड्रॉ केलेलं आहे ज्ञानप्रबोधिनी या संस्थेतनं, स्पर्धा परीक्षा केंद्रातनं. जेव्हा आपण नेटवर्क म्हणतो तेव्हा माझे हे विचार काही कदाचित व्हिडिओ क्लिप्समध्येही आलेले आहेत, ज्याच्यामध्ये मी माझ्या पूर्वीच्या भाषणांमध्ये हे बोललेलो आहे. पण ते मला वाटत राहतं स्ट्रॉंगली म्हणून कदाचित ते रिपीटही होत असेल की आपण नेटवर्कचे फायदे ज्यावेळेला घेतो त्यावेळेला त्याच्यामध्ये पर्सनल काही कामं, त्याच्यामध्ये पर्सनल मेसेज टाका, मला अमुक एक ठिकाणचा कॉन्टॅक्ट हवा आहे आणि तो मिळाला तर बरं होईल, की पटकन त्याच्यावरती मग रिस्पॉन्स येतो, कोणीतरी पर्सनल मेसेज बघ म्हणतं आणि त्याच्यामध्ये काम ते होतं. व्यक्तिगत कामं आपली सर्व या नेटवर्कच्या माध्यमातून आपण करतो. अजूनही मला नेटवर्कचा वापर हा आपण प्रशासनामध्ये काही चांगले बदल घडण्याकरता करतोय का, मला आय रिअली डोंट नो. आणि ते करण्याची मला वाटतं पाळी आलेली आहे म्हणण्यापेक्षा ती संधी आलेली आहे, कारण क्रिटिकल मास आता आपला बऱ्यापैकी तयार झालेला आहे. म्हणजे संबंध देशामध्ये जर आपण 2-1 हजार या संख्येमध्ये असू किंवा जास्तच संख्या असेल ती, तर मग आपण सगळ्यांनी या दृष्टीने पण का नाही एकत्र यायचं की ज्याच्यामध्ये आपण समाजाच्या कुठल्या तरी घटकाचं
काहीतरी त्याला आपलं देणं जे आहे ते आपण देऊ शकू, शासन म्हणून, सरकार म्हणून. मला वाटतं हा विचार करायला पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की लिमये सरांनी माझं काम सोपं केलं एका दृष्टीने, की हाच विचार माझ्या डोक्यामध्ये होता की आपण जेव्हा 2047कडे पाहतोय विकसित महाराष्ट्र, ठीक आहे, म्हणजे आपण स्वतःला थोडंसं एक मिनिटभर जर तिथे जाऊन पाहिलं 2047मध्ये, तर काय काय पाहतोय आपण पहा. स्वतःचा विचार करा की आपल्याला त्या स्टेजमध्ये बऱ्याच इनकॉन्ग्रुइटीज दिसत आहेत आणि त्या इनकॉन्ग्रुइटीज आपल्याला कमी करणं आजपासूनच त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला लागतील. बरेच डिसजॉईंटेड डेव्हलपमेंट दिसते बऱ्याच पद्धतीने, ती पण आपल्याला कशी कमी करता येईल हे पाहायला लागेल. म्हणजे त्यातला डिसजॉईंट कसा कमी करता येईल. सो एक लिमये सरांच्या बोलण्यात आलं की हा विकास हा सगळी पलीकडपर्यंत गेला पाहिजे, म्हणजे मराठवाडा, विदर्भ, हे जसं बरोबर आहे तसं मी म्हणेन ती व्यक्तीची ज्योत जी आहे ती पेटली पाहिजे. इथंपासून आपल्या स्वतःपासून सुरुवात करून माझ्या बाजूचा, त्याच्या बाजूचा, त्याच्या बाजूचा, असा तो ऊर्जेचा आणि पॉझिटिव्हिटीचा प्रवास हा सतत चालू राहायला पाहिजे. मग तो आपल्या कुटुंबामध्ये गेला पाहिजे, तो आपल्या नजीकच्या समाजामध्ये गेला पाहिजे आणि तिथून मग आपण मोठ्या समाजाकडे पाहू शकू. हे जोपर्यंत होणार नाही, स्वतः मी आतमधून जोपर्यंत बदलणार नाही, विकसित त्या दृष्टीने होणार नाही, तोपर्यंत विकसित महाराष्ट्राच्या गप्पा करण्यात काही अर्थ नाही. हे माझं स्वतःचं मत आहे. सो नेटवर्किंगचा ज्यावेळेला आपण फायदा करून घेतोय त्यावेळेला नेटवर्किंगचा आपण काय देतोय नेटवर्किंगच्या माध्यमामधून समाजाला, याचाही कुठेतरी विचार होण्याची गरज आहे. लिमये सरांच्या बोलण्यात आलं अनेक अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे मोबाईल्स आहेत, ते मोबाईल आता वेबसाईटवरती आपल्याला नंबर उपलब्ध करून द्यायला लागतात. तरीही जर फोन केला तर तो अधिकारी त्याच्यावरती न बोलता कोणीतरी तिसराच बोलतो. हे का होतं? वाय आर वी नॉट ॲक्सेसिबल अँड अवेलेबल टू द सोसायटी? दॅट इज आवर ड्युटी, वी आर पेड फॉर दॅट. म्हणजे मला आठवतं क्राईम ब्रँचला असताना ऑस्ट्रेलियामधून एक महिला फोन करायची पहाटे 4 वाजता. तिचे काहीतरी प्रॉब्लेम्स होते, त्याच्यामध्ये तिला सोल्युशन हवं होतं. त्याचा एक पदर कुठेतरी दुसरीकडे दुबईकडेही होता. फाईन. म्हणून मी कधीही तो कॉल टाळला नाही, त्यांना त्याचं मी उत्तर देत गेलो. त्याच्यानंतर लक्षात आलं की कुठल्या तरी अन्य एका एजन्सीची आवश्यकता आहे, त्यांना तिथे जोडून दिलं. हे मी माझं म्हणून काही कुठलं बडप्पन सांगत नाही, पण बेसिकली दिस हॅज टू बी इनग्रेन्ड ॲज अ हॅबिट. आपल्याला सरकारी अधिकारी म्हणून मला वाटतं संतोषच्या बोलण्यामध्ये आलं, संतोष वैद्यच्या, की आपली लक्झुरियस काय म्हणायचं 5 स्टार सोशल सर्व्हिस आहे असं त्याच्या बोलण्यात आलं. दॅट इज राईट. वी आर गेटिंग हँडसमली पेड फॉर व्हॉट एव्हर सर्व्हिस वी आर ट्राईंग टू रेंडर. मग ती सर्व्हिस आपण खरोखर रेंडर करतोय का हे बघायला लागेल. कारण आता आज मी रिटायर झालो आहे, मी त्या बाजूला आहे प्रशासनाच्या, आणि मला हे पाहायला लागेल की मी अशा पद्धतीच्या सेवा 30-35 वर्षात दिल्या का, की ज्याच्यामुळे आता मी रिटायर झाल्यानंतर जर कुठल्या शासकीय कार्यालयात गेलो तर मला योग्य रिस्पॉन्स मिळेल. तुमच्या प्रत्येकावरती हा प्रसंग येणार आहे. आपल्या मुलांच्या ॲडमिशन्स, आपले हेल्थ इश्यूज, कुठल्या तरी हॉस्पिटलला जाणं, मग इट इज फॅशनेबल की त्या हॉस्पिटलला नावं ठेवायची, त्या एज्युकेशन सिस्टीमला नावं ठेवायची. हे कामच करत नाहीत, हे उपलब्धच नसतात. पण मग आपण उपलब्ध होतो का? त्यातला प्रत्येक मुद्दा हा ज्यावेळेला एक बोट समोरच्याकडे करतो त्यावेळेला 2-3 बोटं 4 बोटं आपल्याकडे असतात. हे लक्षात ठेवायचं आणि हे आपण सतत ध्यानात ठेवून त्याप्रमाणे काम करत गेलो आणि व्यक्तीमधून जर आपण ज्योत चेतवत गेलो, ऊर्जा चेतवत गेलो, तर मला वाटतं फरक पडेल. तर मग कुठेतरी विकसित महाराष्ट्राचं चित्र हे अतिशय आपल्याला चांगलं मिळेल. नेटवर्किंगमधला एक दुसरा मला मुद्दा बोलायचा आहे आणि मग मी थांबणार आहे. तो मुद्दा असा आहे की आपण म्हणजे मला प्रत्येक ठिकाणी पुन्हा हा माझ्या मनाशी अतिशय जिव्हाळ्याचा मला असलेला विषय आहे की आपल्याला आपली जी इंटेग्रिटी आहे ही अतिशय चांगली ठेवायला लागणार आहे. जसं मी म्हटलं तसं आपल्याला चांगले पगार मिळतात, आपल्याला चांगल्या सुखसोयी मिळतात, सरकारी वाहनं मिळतात, सरकारी घर मिळतं. तुम्ही कुठेही जाऊन कुठल्याही सरकारी कार्यालयात उभं राहिलात तर तुम्हाला योग्य ती मदत मिळते ह्या सगळ्या गोष्टींसाठी. मुलांची शिक्षणं असो, कुठले आपल्याला उपचार असो, वैद्यकीय उपचार असो, अन्य कुठलेही विषय असो, तुम्हाला लगेचच तिथे सन्मान मिळतो. पण आपली इंटेग्रिटी जर आपण नीट नाही ठेवली तर काय करायचं? मग तुम्ही नेटवर्कमध्ये तरी राहू इच्छिता. जेव्हा तुमची स्वतःची इंटेग्रिटी तुम्ही आतमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं गडबड आहे आणि मग नेटवर्कचा आपण सगळा फायदा घेणार. नेटवर्कची म्हणून जी काही इमेज आहे
आत्ता संपदाच्या बोलण्यामध्ये आलं की ज्ञानप्रबोधिनीचं नाव काढलं गेलं की देर इज अ कनेक्ट, इमिजिएट कनेक्ट आणि सिमलेस कनेक्ट, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मग हे आपण खरोखर ते कनेक्ट देतोय का, ती उत्तरदायित्व ते आपलं आपण निभावतोय का, हे प्रत्येकाने पाहण्याची गरज आहे, आत झाकून, स्वतःच्या आतमध्ये झाकून. कारण ते जर नसेल तर मग वी आर ऑल्सो डुईंग डिससर्व्हिस नॉट ओनली टू युअर सेल्फ बट टू द नेटवर्क ऑल्सो. कारण इथे तुम्हाला या मंडळींनी सगळ्या ज्ञानप्रबोधिनी कधी, आता माझा तर जवळजवळ 45 वर्षांचा संपर्क आहे, जास्तच 50 वर्षांचा. कधीही मला काहीही मागितलेलं नाही आहे की तू हे एक काम कर किंवा माझं हे व्यक्तिगत काम कर किंवा अमुक कर, कधीच नाही. त्यांनी नेहमी दिलेलंच आहे, भरभरून दिलेलं आहे सगळ्यांना. मग आपण अशा नेटवर्कमध्ये, आणि या नेटवर्कचं एक स्वतःचं स्टेटस आहे देशभरामध्ये. आता आम्ही सगळेजण देशभरात फिरून आलोय, नोकऱ्या करून आलोय. ज्यावेळेला ज्ञानप्रबोधिनी म्हणतात त्यावेळेला नॉट ओनली पॉलिटिशियन्स टेक अ नोटीस ऑफ इट बट ऑल्सो द ब्युरोक्रॅट्स ऑल ओव्हर द कंट्री टेक अ नोटीस ऑफ इट. ज्यांच्या बिहारशी संपर्क, एक नेतरहाट नावाचं स्कूल आहे, त्याचा असाच उल्लेख केला जातो. इट हॅज प्रोड्यूस नंबर ऑफ ब्युरोक्रॅट्स अँड दे हॅव ऑल गिव्हन क्वालिटी सर्व्हिस. तर आपण सगळेजण जेव्हा या नेटवर्कमधनं आलेलो आहोत तेव्हा आपल्याला क्वालिटी सर्व्हिस हीच द्यायला लागेल. ही एक मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे. आणि विकसित महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर बोलायचं असेल तर फक्त एकच मुद्दा मांडतो. सरांच्या बोलण्यामध्ये तो आला, लिमये सरांच्या, वी हॅव टू सिंक्रनाइज आवर लाईफ. म्हणजे एक तर स्वतःबरोबर सिंक्रनायझेशन पाहिजे, स्वतःचं सगळ्या लोकांबरोबर सिंक्रनायझेशन पाहिजे, निसर्गाबरोबर सिंक्रनायझेशन पाहिजे. ते जेव्हा राहील, जे होतं साधारण 30 वर्षापूर्वीपर्यंत महाराष्ट्रात होतं, आणि ते समहाव ओव्हर पिरियड ऑफ टाईम इतकी डेव्हलपमेंट सो कॉल्ड होत गेली आहे की आपण सगळेजण डिसजॉईंटेड झालेलो आहोत. पण डिसजॉईंटेड असताना अनहिंज्ड होणार नाही याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अनहिंज्ड झालं तर मग देन देर इज नो रिटर्न. सो प्लीज टेक केअर. सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रबोधिनीची आपल्या सर्व ज्येष्ठ सदस्यांचे पुन्हा एकदा आभार. विकसित भारताची, विकसित महाराष्ट्राची सुरुवात आणि त्याकडे जायचा मार्ग आपण वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून आम्हा सर्वांसमोर मांडला. आज घरी जाताना आम्ही बरेचसे विचार आमच्यासोबत घेऊन त्यांचं इंटरनलायझेशन होईल याची खात्री वाटते. आज नेटवर्क मेळाव्यानिमित्त ज्ञानप्रबोधिनी परिवारातर्फे आपल्या सर्वांना एक भेटवस्तू देण्यात येत आहे. मी आदरणीय विवेक सरांना विनंती करते की त्यांनी सर्वांना भेटवस्तू देऊन सन्मान करावा. सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या. यानंतरच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी व्यासपीठाच्या समोरच्या रांगेत आपल्या पूर्व जागी स्थानापन्न व्हावे अशी सर्वांना विनंती करते. पुढच्या कार्यक्रमाची सूत्र मी विवेक सरांकडे सोपवते.